धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर आपकी सभा के लिए, आपकी कलीसिया के लिए। धन्यवाद करते हैं यीशु मसीह, आपकी कलीसिया आप बांधने वाले हैं और उसके विरोध में अधोलोक का फाटक कोई भी रीति से काम नहीं करेगा। प्रभु यीशु धन्यवाद करते हैं पवित्र आत्मा, आपको हम हमारे बीच में बुलाते हैं। प्रभु आप आइए और हमारे हर चीजों को, हर जो हम करने वाले हैं उसको पिता परमेश्वर आप डायरेक्शन कीजिए, आप उसको चलाइए। पिता परमेश्वर हम प्रार्थना करते हैं आपके बच्चे हम यहाँ पर इकट्ठे हुए हैं और जो लोग आश्चर्य होकर पिता आपके पवित्र लहू के नीचे पिता परमेश्वर आपकी सच्चाई और आत्मा से आराधना करने पाए, आपकी स्तुति करने पाए। प्रभु मैं परमात्मा हूँ सबके जीवन में छुटकारा यीशु मसीह के नाम से, क्योंकि आपका नाम सब नाम से ऊंचा है। वो नाम के आगे हर घुटना टेकेगा, हर जबान बोलेगी कि यीशु ही प्रभु है और दूसरा कोई परमेश्वर नहीं है, क्योंकि आप राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, आप सर्वशक्तिमान परमेश्वर है, आप आदि है, अंत्य है। पिता परमेश्वर आप जगत का उद्धार करता, पराक्रमी शांति का राजा है। पिता हम धन्यवाद करते हैं प्रभु, हम रिलीज करते हैं आपके देवदूतों को, वो जो हमारी सहायता करे। पिता धन्यवाद करते हैं इस जगह में आज प्रभु यीशु के नाम से लोगों की चंगाई हो, छुटकारा हो। पिता परमेश्वर आपका ताजा सच्चा जीवित वचन पास्टर के द्वारा यहाँ पर फरमाया जाए, रिलीज हो जाए और वो आपका वचन, दोधारी तलवार का वचन, सच्चाई का वचन, जीवित वचन जब भी वो रिलीज हो जाएगा हमारे एक एक के जीवन में पिता तंदुरुस्ती पिता परमेश्वर आ जाए। पिता परमेश्वर हम धन्यवाद करते हैं आपने खाली किया कि हम आपके बच्चे बनकर आपके स्वर्ग में आ सके। आपने किरीट लिया, वो कांटों का मुकुट आपने लिया कि हमें वो जीवित का मुकुट मिले। पिता परमेश्वर आपने हमें जीवन का पिता परमेश्वर स्तोत्र बनाकर जीवन दिया। इस दुनिया में, गिरे वाले दुनिया में आपने हमें जीवित लोगों को खड़े किया। पिता हम धन्यवाद करते हैं यीशु मसीह, आज का दिन कुछ नया हो, आज का दिन कुछ महान हो हमारे बीच में, जो हमने कभी नहीं ये महसूस किया, कभी नहीं एक्सपीरियंस किया, वैसा हो पिता, क्योंकि आप हर दिन नया चीज करते हैं। यू आर ए गॉड हु क्रिएट्स एवरीथिंग न्यू, ऑल थिंग्स आर पास्ड अवे। यू आर ए गॉड हु इज अ क्रिएटर गॉड। फादर वी वांट टू थैंक यू, धन्यवाद करते हैं हम अभी तक हमारे अंदर श्वास है, हम जीवित है, आरोग्य में है। पिता परमेश्वर आपकी प्रसन्नता हमारे जीवन में है, आपने नहीं त्यागा, हमें नहीं कभी छोड़ा, कभी नहीं छोड़ेंगे। हम धन्यवाद करते, धन्यवाद के बलिदान आपको चढ़ाते हुए हम पिता परमेश्वर सब आदर महिमा आप ही को देकर हम मांगते हैं यीशु मसीह के नाम से, आमीन। हालेलुया। ऐसा अपना हातावरती करूया, आपले डोळे बंद करूया, काही क्षण आपण प्रभूची आराधना करूया। थैंक यू जीसस लॉर्ड, हालेलुया। प्रभु यीशु हम तुला धन्यवाद देतो राजा। प्रभू जिथे दोघं तिघे ख्रिस्त येशूच्या नावाने कीर्तन करतात त्यामध्ये स्वयं तुझी उपस्थिती आहे त्याच्या पवित्र आत्मा पुन्हा एकदा ती पेटी तुझ्या दिवशी प्रभू जो आगीचं वर्ष प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं वर्ष केला तुझ्या लोकांवरती, तो आम्ही प्रत्येकावरती मागतो परमेश्वराचा। जो कोणी जण हात मारतो प्रभू त्याची माने ऐकणार परमेश्वर आहे राजा। यीशु आमच्या अंतकरण तू तयार कर, कारण की आम्ही आपल्या खरेपणे आपली स्तुती तुझी आराधना करावी राजा। पवित्र आत्मा प्रत्येक अशी गोष्ट जी तुझ्या आराधना करण्यासाठी आम्हाला थांबवत असत राजा, अशा गोष्टींना प्रभूच्या नावामध्ये आम्ही मागतो प्रभू राजा। आणि पवित्र आत्मा तुझी आराधना करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी राजा, तुझं नाव उंचावण्यासाठी राजा, जशी स्वर्गामध्ये तुझी इच्छा पूर्ण होते तसं आमच्या जिम्मेदारी करून घे प्रभू। तुझ्या रक्ताने तो आम्हाला शुद्ध पवित्र कर, आमच्या नकळत झालेल्या पापाची आपण क्षमा कर परमेश्वराचा। थँक यू जीसस, थँक यू जीसस। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से फिर से तू अभिषेक करे।
यीशु आया है, यीशु आया है, खुदावन अपने लोगों में आए। प्रभु हम सारा महिमा आपकी को देना चाहते हैं। क्या है हम जो आपकी महिमा कर सके प्रभु। हमारे कुछ प्रभु औकात नहीं परमेश्वर कि हम आपके सामने खड़े रह पाए। हम पापी हैं परमेश्वर, परंतु आपने उस क्रूस पर अपनी जान देकर अपना लहू भाग पर उस घोड़े काट पर प्रभु आपने हमें मोल लिया है। इसका धन्यवाद देते हैं प्रभु। हम केवल एक ही देते हैं परमेश्वर, एक स्तुति आराधना की भेंट को, कि जब भी हम आराधना करते स्तुति करते हैं खुदावन अपने लोगों में प्रभु हाजिर होता है। धन्यवाद यीशु आपकी उपस्थिति के लिए। हम आगे जो भी गीत गाएं वो केवल आपकी महिमा की हो। और दे परमेश्वर आज हर एक दिल झूम उठे प्रवेश रचा, हर एक मन जो दुखी है प्रभु रचा, हर एक मन आनंदित हो यीशु के नाम में। सो बड़े सहिता कहती कि जब किसी ने मुझसे कहा कि हम प्रभु के घर को जाएं तब मेरा मन आनंदित हुआ है। प्रभु हर एक निराशा को निकाल देना रहता, हर एक प्रभु ताली तेरे लिए हो प्रभु, हर एक आवाज तेरे लिए हो, हर एक हाथ तेरे लिए उठे परमेश्वर। इसमें प्रार्थना करते हैं, सारा महिमा आपको को देते हैं। इस प्रार्थना को परमेश्वर मसीह के नाम से मांगते हैं पिता, आमीन। जिनको विश्वास है कि प्रभु हमारे बीच में, हालेलुया। परमेश्वर कहता है कि जहाँ पर मेरे लोग हैं वहाँ पर मैं रहूंगा, हालेलुया। इसलिए परमेश्वर ने कहा कि तुम्हारा शरीर वो प्रभु का मंदिर है, वो किसी मंदिर में या किसी जगह पर नहीं, चर्च में भी नहीं, वो हमारे अंदर रहता है, हालेलुया हालेलुया। गीतों को गाकर परमेश्वर को धन्यवाद देंगे, गीत गा के प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा गीत में बनाए, हालेलुया। प्रार्थना करें,
जब दुनिया में था उसने अच्छे से काम किया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ये अपने आंखों को बंद करे, समय अपने हाथों को उठाएं कि उसका जयकार करें। तेरे नाम की बड़ाई हो प्रभु। 4 दिन कब्र बंद थी प्रभु, उसकी आंखें थी दुर्गंध, लोगों को कोई न था विश्वास, पर तो ईश्वर ने कहा कि लाजर बाहर निकला, लाजर बाहर जीवित होकर आया। आज वैसे ही प्रभु हो सकता है प्रभु हमारे प्रार्थना के उत्तर को काफी लेट होता रहेगा, हमारी प्रार्थना का उत्तर नहीं होता रहेगा, और तो हम जितना जानते हैं कि जितनी ज्यादा देर होगी उतनी ज्यादा परमेश्वर आपकी महिमा को देखेंगे, उतनी आपकी महिमा को देखेंगे। तुम्हारा चट्टान, तुम्हारा घर, तुम्हारा शरणस्थान है परमेश्वर। प्रभु तू मेरे लिए आया, तू मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। Thank you Jesus, Lord. Thank you Jesus.
इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। वो अब्राहम का प्रभु, इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। वो अब्राहम का प्रभु, इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। Yes, Jesus, Lord. अब्राहम का प्रभु, इज़हार का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है, तू मेरा है। धन्यवाद देते हैं परमेश्वर, आपकी प्रॉमिसेस के लिए पापा धन्यवाद देते हैं। धन्यवाद है कि आपके वायदे के लिए, धन्यवाद है कि आपकी वचनों के लिए, धन्यवाद है कि अब्राहम इसहाक याकूब का परमेश्वर वही हमारा परमेश्वर है, जो कभी छोड़ता नहीं और ना कभी ठुकराता है, जो हमारे साथ साथ हमेशा चलता है। हम आपको धन्यवाद करते हैं प्रभु यीशु मसीह। हम विश्वास करते हैं कि हमारे आज स्तुतियों तक की भेंट को आपने स्वीकार किया है। प्रभु इस भेंट को आपके चरणों के पास रखते हैं, इसे स्वीकार करके इसके धन्यवाद करते हैं। प्रभु यीशु मसीह, जहाँ पर दो या तीन आपके नाम से जमा हो, आप वहाँ पर हम जरूर इसका धन्यवाद करते हैं। फिर एक बार कहते हैं, तू बढ़ता जा रहा है, तू बढ़ता जा रहा है। सारा महिमा देते हुए इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं। आमेन। हालेलुया, आमेन। प्रभू येशूची स्तुती असो। खरंच परमेश्वर महान आहे आणि प्रत्येक साक्षीबद्दल आपण टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया। हालेलुया, हालेलुया। बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की। आपल्या पाळे साहेबांनी याकोबाचं पत्र चालू केलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांनीच ते हाताळावं, त्यांनीच ते त्या वचनातून आपल्याला बोलावं। त्यांनी खूप चांगला पाया तयार केलेला आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर माझी इच्छा आहे की त्यांनी ते कंटिन्यू करावं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। म्हणून मी त्याच्याकडे न जाता देवाच्या वचनाकडे दुसऱ्या वचनातून आपण शिकणार आहोत। मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 8 वचन 22 ते 26 आपण वाचूया। मार्क याचा अध्याय 8 वचन 22 ते 26 मी मराठीमध्ये वाचतो। येशू बेतसेदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो। मग ते बेतसेदा येथे आले तेव्हा लोकांनी त्यांच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली। तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले,
तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसतात, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्यांच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठविताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊल सुद्धा टाकू नको. प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता, आम्ही तुमची स्तुती करतो, तुम्हाला धन्यवाद देतो प्रभूजी. तुमच्या वचनाबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो प्रभू परमेश्वर पिता, की खरंच तुम्ही वचनातून बोलणारे जिवंत देव आहात प्रभू परमेश्वर पिता. आज आमच्या बरोबर बोला, आमचं सहाय्य करा प्रिय प्रभू परमेश्वर पिता, आणि तुमचं गौरव आमच्या जीवनामध्ये तुम्ही घडून आणा प्रिय प्रभू परमेश्वर पिता. माझ्या मनचे विचार, मुखातील शब्द तुम्हाला मान्य असो. येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका. हालेलुया, हालेलुया. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की एक व्यक्ती आहे, काही लोक आहेत आणि येशू आहे. जर आपण अध्याय 8 सुरुवातीपासून वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला 4000 लोकांना भोजन, नंतर मग शिष्यांना समजून सांगण्यासाठी येशूनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण पाहतो की बेथसेदा या ठिकाणी आल्याच्या नंतर काही लोकांनी आंधळ्या व्यक्तीला येशूकडे आणलेला आहे. एक वेगळी गोष्ट आपण पाहतो की येशूनी त्याला बरं करण्याच्या अगोदर त्या गावाच्या बाहेर नेलेला आहे. बोला, गावाच्या बाहेर नेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. काहीतरी वेगळं घडलेलं आहे या ठिकाणी. आपण पाहतो की मार्कचे हे पुस्तक आहे ना, हे 4 शुभवर्तमानामधलं सगळ्यात वेगळं पुस्तक आहे. याच्यामध्ये डोंगरावरील जे उपदेश आहेत ते दिलेले नाहीयेत, मुख्य वचनं दिलेली आहेत. आणि जो मार्क आहे ना, त्याने येशू विषयी, येशू हा देवाचा पुत्र कसा आहे, येशू मनुष्याचा पुत्र कसा आहे, येशूला वधस्तंभावर जाण्याची काय गरज होती, येशू का पापी लोकांसाठी मरण पावला, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. आणि 4 शुभवर्तमानांपैकी हे सगळ्यात छोटं शुभवर्तमान आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याच्यावर भर दिलेला आहे. आणि येशू देखील या पुस्तकामध्ये प्रश्न विचारतात की लोकांना काय वाटतं की मी कोण आहे. शिष्यांना देखील प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला काय वाटतं की मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती या शहरात असताना, या नगरात असताना लोकांनी येशूकडे त्याला आणलेला आहे आणि त्याची अपेक्षा आहे की याला येशूनी बरं करावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. लोकांची इच्छा आहे, लोकांची अपेक्षा आहे, पण त्याच्या पुढे येशू काहीतरी वेगळं करत आहे. बोला, येशूला सगळं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या ठिकाणी, त्या शहरामध्ये, त्या शहराच्या वेशीच्या बाहेर त्याला नेऊन येशूने त्याला का बरं केलं? कारण की या शहराबद्दल असं म्हणण्यात आलेलं आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 11 अध्याय आणि 20 वचन कोणीतरी वाचा. पुढे तुला धिक्कार असो, हे बेथसेदा तुला धिक्कार असो, कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती जोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागे करत तो राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. काय केला असता? पश्चाताप केला असता. आता या शहरामध्ये अनेक असे लोक होते की ज्यांनी येशूचा अनुभव घेतला, येशूला ओळखलं, येशूला जाणलं, येशूनी चमत्कार केलेले बघितलं, सगळं काही त्यांना माहिती आहे. तरी देखील ते लोक येशूवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांना चिन्ह आणि चमत्कार याची हाव होती, म्हणून येशूनी या शहरामध्ये चमत्कार केला नाही.
येशूची अपेक्षा नव्हती. जरी हे लोक माझ्याकडे आले, पहा प्रथम येशू या नगरामध्ये गेला. येशूने 5,000 लोकांना भोजन दिलेलं आहे या नगरामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूनी मोठे मोठे चमत्कार केलेले आहे या नगरामध्ये. येशूनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत या नगरामध्ये. पण तरी देखील लोकांनी विश्वास ठेवला नाही. लोक आता पण त्याला येशूला प्रभू म्हणून स्वीकारत नव्हते, देवाचा पुत्र म्हणून स्वीकारत नव्हते. येशू आमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला हे ते स्वीकारत नव्हते. आणि हे जे मार्कचं पुस्तक आहे, विशेष करून मार्कने यहुदी आणि जे परराष्ट्रीय आहे, जे अविश्वासणारे आहे, त्या प्रत्येक लोकांसाठी लिहिलेलं आहे की प्रत्येकाने विश्वास ठेवावा की येशू प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. मार्कची इच्छा आहे की कोणत्याच लोकांचा नाश होऊ नये. प्रत्येकाला येशू हेलेनांसाठी आलेला आहे, येशू यहुद्यांसाठी आलेला आहे, येशू आर्मी लोकांसाठी आलेला आहे, आणि येशू जे अविश्वासणारे आहे, जे परराष्ट्रीय आहे, त्यांच्यासाठी देखील आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून तो दाखवत आहे कोणीच वेगळा नाहीये, सगळे समान आहे. पण जर तुम्ही विश्वास ठेवत नाही तर चमत्कार होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या विश्वासाच्या मानाने तुमच्यावर चमत्कार केले जातील. पहिला येशू त्या ठिकाणी गेला, पण आता गरज होती की लोकांनी येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रथम तो आपल्यावर प्रेम करतो, पण दुसऱ्यांदा आपण त्याच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. हालेलुया. मग मार्क दाखवून देतो की नवीन विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं असावं. प्रेज द लॉर्ड. येशू एकदा तुमच्याकडे येणार, पण दुसऱ्यांदा तुम्हाला त्याच्याकडे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो पहिला येणार, तो पहिला भेटणार, पहिला चमत्कार करणार, मोठ्या मोठ्या गोष्टी करणार, सगळं काय होणार. पण त्याच्यानंतर जर तुम्ही जात नाहीये, जर तुम्ही भेटत नाहीये, जर तुम्ही बायबल वाचत नाहीये, मला सांगून द्या, विश्वासणाऱ्यांना जीवन जगणं कठीण होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी तो त्याला त्या शहरातून, त्या नगरातून बाहेर काढत आहे. आणि बाहेर काढल्याच्या नंतर प्रथमच वेळ आहे की येशू चमत्कार करून, बोलून, आपली थुकी देऊन, हात लावून देखील प्रश्न विचारत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे. काय तुला दिसतं का? तुला बरं वाटत आहे का? पहिल्यांदाच येशूच्या मुखातून प्रश्न आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अवघड वाटतं की नाही हो? ज्या येशूने म्हटले जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. ज्या येशूने म्हटले लाजरा बाहेर ये, तो बाहेर निघून आला. ज्या येशूने म्हटले की अरे मुली तू उठ, ती मेलेल्यातून जिवंत झाली. ज्या येशूने त्या विधवा स्त्रीच्या मुलाला, त्याच्या तिरडीला हात लावला आणि त्याला एका शब्दामध्ये उठवलं, तो येशू या ठिकाणी प्रश्नचिन्ह घेऊन विचारत आहे. थुंक लावलेली आहे, हात लावलेला आहे, आणि तरी देखील येशू प्रश्न विचारत आहे, तुला बरं वाटत आहे का? तुला काही दिसत आहे का? हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ हा आहे, येशूला माहितीये की मी चमत्कार करू शकतो, पण जो व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे ना, त्याच्यामध्ये विश्वासाचा उगम व्हावा, म्हणून येशूने हे प्रश्न विचारलेले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी तो उभा आहे, आणि तो उभा असताना पहा वचन 24 पासून पुढे वाचा. तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहे असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहे. तरी पण ती चालत आहे. तरी पण ती चालत आहे. हालेलुया. प्रथम आता त्याचा विश्वास वाढायला लागलेला. बोला, विश्वास वाढत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपला देखील विश्वास दररोज वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. मी कालच्या विश्वासावर आजचं जीवन जगू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाला कालचं जीवन आज आवडत नाही, हो की नाही? कोण कोण आवडीने खात नाही, शिळ्या अजून चव लागते. प्रेज द लॉर्ड. पण आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही कालच्या विश्वासावर आजचं जीवन जगू शकत. प्रेज द लॉर्ड. आजच्या जीवनासाठी तुम्हाला आज पण ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या शहरामध्ये भरपूर चमत्कार घडले, या शहरामध्ये भरपूर गोष्टी घडल्या, या शहरामध्ये येशूने मोठ्या मोठ्या गोष्टी घडून आणल्या. पण तरी देखील तुम्ही तेव्हा विश्वास ठेवला, पण आज विश्वास ठेवायला तुम्हाला काय झाला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही त्यावेळेस तुम्ही चिन्ह बघितला, तुम्ही चमत्कार बघितले, तुम्ही ते बघून तुम्ही देवावर विश्वास ठेवला. पण आज ज्यावेळेस पुन्हा विश्वास ठेवायची वेळ येते, तुमच्या मनामध्ये प्रश्न का उठत आहे? हालेलुया. आपल्या जीवनामध्ये भरपूर वेळेस आपण भरपूर चमत्कार बघतो, भरपूर परिस्थितीतून बाहेर पडतो, पण एखादी अशी परिस्थिती येते की त्या परिस्थितीमध्ये येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला जड जातं. झालं का हो कधी तुम्हाला असं की हो प्रभू, आता मला विश्वास ठेवायला थोडा अवघड वाटत आहे? त्यावेळेस परमेश्वर मदत करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे त्या भूतग्रस्त व्यक्तीचा बाप, त्याचे वडील बोलत आहे की माझा विश्वास आहे, पण माझा विश्वास आहे, पण माझा विश्वास तुम्ही काय करा? वाढवा. हालेलुया. तो त्या ठिकाणी खोटं बोललेला नाहीये. भरपूर विश्वासणारे मुखाने खोटं, नाही नाही माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, आणि घरी गेल्याच्या नंतर प्रश्न करत बसतात, अरे कसं होणार, काय होणार, कसं काय होणार? चर्च मध्ये तो बोललो विश्वास आहे, पण परिस्थिती कशी बदलणार? हालेलुया. जे तुम्ही बोलत आहात, हालेलुया, हालेलुया, त्या लोकांनी येशूवर विश्वास की जर त्यांना सांगितलं तर ते पश्चाताप करतील, ते गोंताट नेसतील, लाखेवर बसतील. याचा अर्थ काय आहे? ते पश्चाताप करतील आणि आपल्या पापापासून फिरतील. पण तुम्ही इतके चमत्कार बघून देखील ख्रिस्ताकडे आलेलं नाहीये ना, तुमच्यासाठी शेवटच्या दिवसांमध्ये खूप जड जाणार आहे. काय होणार आहे? हालेलुया. आपली सुरुवात खूप चांगली होते, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात, पण ज्या वेळेस प्राईम टाइम येतो ना, त्यावेळेस विश्वासाची जास्त गरज असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला बाळकाचा विश्वास, लोकांचा विश्वास, मंडळीचा विश्वास, ते सगळं बघून नवीन नवीन असल्यामुळं आपण सगळ्या गोष्टी स्वीकारायला लागतो. पण ज्या वेळेस प्रॅक्टिकली आपल्याला जीवन जगायची वेळ येते ना, ख्रिस्तावर आपण प्रश्नचिन्ह उतरतो. हो की नाही? खरंच असं होऊ शकतं का? खरंच असं होईल का? बायबल वाचल्याने सगळं होईल का? प्रार्थना केल्याने सगळं होईल का? उपवास केल्याने सगळं होईल का? नाही, मला तर बाहेर पडलं पाहिजे, मला तर गेलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस प्रार्थना करून ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण बाहेर पडतो ना, तुमच्या हातच्या सगळ्या कामाला प्रभू येशू यश देणार. हालेलुया, हालेलुया. का? कारण की तुम्हाला ख्रिस्त समजलेला आहे. जेव्हा समजला नव्हता तेव्हा वेगळी गोष्ट होती, पण आता तुम्हाला ख्रिस्त माहिती आहे, ख्रिस्त तुम्ही समजून घेतलेला आहे, तुम्हाला ख्रिस्तीपणा पूर्णपणे समजून आलेला आहे, आणि तरी देखील तुम्ही विश्वास न ठेवता काही गोष्ट करताना मला सांगून द्या, हीच ती वेळ आहे की आपल्याला पलीकडे जाण्यासाठी कठीण जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूने 2 वेळा याला प्रश्न विचारलेला आहे. किती वेळा? आपण येशूला कितींदा प्रश्न विचारतो? हालेलुया. खरंच होईल का प्रभू? जमल का प्रभू? पलीकडे जाणार का प्रभू? याच्यातून बाहेर पडणार का प्रभू? हालेलुया, हालेलुया. हे प्रश्न चिन्ह घेऊन आपल्याला पलीकडे जाता येणार. मला खरं सांगून द्या, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार ना, तर प्रत्येक प्रश्न येशूच्या चरणाजवळ ठेवू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देवावर विश्वास ठेवा, ज्याप्रमाणे प्रभू येशूनी मार्था आणि मरियेला सांगितलं होतं की देवावर विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. त्यांची अपेक्षा होती तुम्ही लवकर आले असते तर हा मेला नसता, पण येशूला माहिती आहे मी जरी उशिरा आलेलो आहे, पण मी त्याला मेलेल्यातून जिवंत करणार. हालेलुया, हालेलुया. देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार खात्री पटवून देतं, आपल्याला दाखवून देतं की जो कोणी देवावर विश्वास ठेवतो ना, तो कधीच लज्जित आणि पज्जित होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला उत्तेजित करतो की या दिवसांमध्ये मार्चचं शुभवर्तमान नक्की तुम्ही वाचा, तुमचा विश्वास वाढेल. हालेलुया, हालेलुया. येशू प्रभू आहे, येशू देवाचा पुत्र आहे, त्यांनी माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला, याची तुम्हाला खात्री पटेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
एखाद्या गोष्टीची खात्री पटवून घेण्यासाठी आपण काय करतो? भरपूर सर्च करतो की नाही? ह्या लायब्ररीमध्ये जा, त्या लायब्ररीमध्ये जा, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. पण जर तुम्हाला येशूबद्दल खात्री करून घ्यायची असेल ना, तुम्हाला जास्त लायब्ररी फिरायची वेळ येणार नाहीये. आपल्या घरामध्ये पवित्र शास्त्र उघडा, तुम्हाला सगळं समजून येणार आहे. हालेलुया, हालेलुया. त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे की तो सगळं काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण वचन 11 वाचूया. मार्क सुवर्तमान याचा 8 अध्याय 11, 12 आणि 13 वाचा बरं. मग फरीसी येऊन त्यांच्याशी वाद घालू लागले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विभोर होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? ही पिढी चिन्ह का मागते? सारखं सारखं का चिन्ह मागते? का सारखं सारखं यांना चिन्ह हवं आहे? हो की नाही? आज एक विश्वासणारा देखील आपल्या मनामध्ये बोलतो, ही गोष्ट झाली ना तर मग मी विश्वास ठेवेल, ही गोष्ट घडून आली ना तर मग मी मानेल की खरंच तू माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. हे घडलं ना मग मी साक्ष देणार. घडणार, हालेलुया, ते होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही देवाची परीक्षा मागू नका, तुम्ही त्याच्याकडून चिन्ह मागू नका, तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. पुढे वाचा काय लिहिलेलं आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की या पिढीला चिन्ह मुळी दिले जाणार नाही. नाही भेटणार. मुळीच हा शब्द आल्याच्या नंतर त्या ठिकाणी खात्री पटवून दिलेली की कधीच यांना चिन्ह मिळणार नाही. पुढे काय म्हटलेलं आहे. नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचवात बसून पलीकडे गेला. पलीकडे गेला. आणि आता पलीकडे गेल्याच्या नंतर आहे ना, त्याच्या अगोदर पण काहीतरी घडलेलं आहे. मचव्यामध्ये शिष्य बसलेले आहे आणि त्यांचा एकमेकाबरोबर संभाषण चालू आहे. 14 ते 21 वाचा बरं. तेव्हा वाचा. अजून तुम्हाला समजत नाही काय? हालेलुया. त्या बोट मध्ये बसून देवाचं गौरव करण्याऐवजी, देवाची स्तुती करण्याऐवजी, देवाने जे केलेलं आहे त्याबद्दल विचारपूस करण्याऐवजी आपल्याकडे हे कमी आहे, आपल्याकडे हे नाहीये, आपल्याकडे ते नाहीये, या गोष्टींची ती चर्चा करत आहे. आणि ते चर्चेमध्ये आता मला असं वाटतं की त्यांना भूक लागली असेल आणि त्यामुळे ते व्याकुळ झाले असतील आणि त्यांना प्रश्न पडलेला आहे की या एका भाकरीमध्ये आम्ही सगळेजण कसे जेवणार. हालेलुया, हालेलुया. आणि ह्या सगळ्या गोष्टी येशूनी जाणून घेतल्या आणि जाणून घेतल्याच्या नंतर येशूनी त्यांना आठवण करून दिलेली आहे की मी 5000 लोकांना 5 भाकऱ्यांनी जेवू दिलं नाही काय? प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना प्रश्न विचारलेला आहे की ज्यावेळेस मी त्यांना जेवण दिलं त्यावेळेस किती टोपल्या उरल्या? ते स्वतः कबूल करतात 12. हालेलुया. ते स्वतः बोलतात किती उरलेले आहेत? 12 उरलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की ज्यावेळेस मी 4000 लोकांना जेवण दिलं त्यावेळेस किती टोपल्या उरल्या? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी हे करू शकतो तर या एका भाकरीतून मी तुमची भूक मिटवू शकत नाही.
Praise the Lord. कधी कधी काय होतं, आपल्या वैयक्तिक जीवनावर, आपल्या पर्सनल लाईफवर परिस्थिती आल्याच्या नंतर येशू हे करू शकतो याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला कठीण जातं. Praise the Lord. हालेलुया. आता ही त्यांची वैयक्तिक बाब झाली होती. त्यांना माहितीये लोकांना जेवण दिलं, लोकांना पुरवलं, पण आता मला भूक लागलेली आहे. Praise the Lord. आता हे माझ्यावर आलेलं आहे. येशू करेल का? असं होईल का? चर्च मध्ये हे घडतं पण माझ्या घरात होईल का? माझ्या घरात हे घडतं माझ्या जीवनात होईल का? Praise the Lord. हालेलुया. आणि या सगळ्या प्रश्नांना येशू बाहेर काढण्यासाठी बोलत आहे की जर त्या 5,000ला 5 भाकरींनी मी जेव घालू शकतो तर तुमच्यासाठी मी मोठे चमत्कार करणार नाही. अपेक्षा हीच आहे, तुम्ही चिंता करत बसू नका, तुम्ही चर्चा करत बसू नका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे दाऊद करता बोलतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्याकडून मला सहाय्य येते. तो हे नाही बोलत की मी चिंतेमध्ये असताना एकांत कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसतो, हँगिंग गार्डन मध्ये फिरून येतो आणि कुठेतरी समुद्राच्या किनाऱ्याला जाऊन येतो. तो हे बोलतो की मी समस्यामध्ये असताना माझी दृष्टी पर्वताकडे लावणार आहे. हालेलुया. हालेलुया. फिरून काही होणार नाहीये, शांत बसून काही होणार नाहीये. काय करायचं असेल तर येशूवर विश्वास ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला त्या नगरातून बाहेर काढलेलं आहे. का नगरातून बाहेर काढलं? कारण या नगरामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे, या नगरामध्ये भरपूर अविश्वास आहे, या नगरामध्ये लोक विश्वास ठेवत नाहीये, या नगरामध्ये भरपूर चमत्कार झाले तरी देखील ते मला स्वीकारत नाहीये. त्याच्यातून तू बाहेर ये, मग बघ मी तुझ्या जीवनामध्ये चमत्कार करतो की नाही. हालेलुया. हालेलुया. त्याच्यातून तू बाहेर पड आणि मग तू बघ की मी तुझ्या जीवनामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठे मोठे चमत्कार घडून आणतो की नाही. तिकडून त्याला बाहेर काढण्याचा अर्थ हा आहे की तू विश्वास ठेव. त्यांनी नाही ठेवला पण तू ठेव. हालेलुया. त्यांना चमत्काराची अपेक्षा आहे पण तू माझी अपेक्षा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी हव्या आहेत पण तू अल्पशा गोष्टी बरोबर विश्वासू राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिन्ह छोट्या गोष्टींसाठी मागितली जातात का हो? नाही, मोठी गोष्ट करायची मला चिन्ह नाही. प्रेज द लॉर्ड. तू थोडक्याविषयी विश्वासू राहा. ज्या लोकांनी तुला माझ्याकडे आणलेला आहे ना, त्या लोकांच्या द्वारे मी तुला बरं करू शकलो असतो, पण माझा पहिली गोष्ट ही आहे की तुझ्यातील अविश्वास बाहेर निघणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी अविश्वास आहे ना त्या ठिकाणी प्रभू येशू कधीच काम करत नाही. मला सांगून द्यायच्या अगोदर तुम्ही भरपूर विश्वास ठेवला असेल, भरपूर चमत्कार घडले असतील, पण जर आज तुम्ही विश्वास ठेवत नसाल ना, तुम्हाला देखील प्रश्न पडेल, पहिलं मी प्रार्थना करायचं सगळं घडायचं, आता मी प्रार्थना करतो का घडत नाही? कारण की कुठेतरी प्रश्नचिन्ह आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्या चमत्कारांवर आणि त्या झालेल्या गोष्टींवर मी इतका अवलंबून बसून राहिलेलो आहे की नाही ते झालं ना, आता हे पण होऊन जाईल. हे पण होऊन जाण्यासारखं नाहीये. हे होण्यासाठी मला येशूवर अवलंबून राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे होण्यासाठी मला येशूकडे बघितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि मग पुढे काय घडलेलं आहे पहा की येशू बेथसेदा येथे आल्याच्या नंतर येशू आता आधीच मला असं वाटतं की आत्म्याने एकदम काय झालेले आहेत, विवळलेले आहेत. किंवा मी इतकं केलं तरी लोक विश्वास ठेवत नाहीये, तरी चिन्ह मागत आहे. लोकांचं सोडा, माझे शिष्य देखील कुरकुर करत आहेत. म्हणून शिष्यांना पण येशूने काय म्हटलंय की तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला डोळे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला कान आहे तरी तुम्हाला ऐकता येत नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळ्यात शेवटी येशूने काय बोललेलं आहे 21 मध्ये, तेव्हा तो त्यांना म्हणाला, अजून तुम्हाला समजत नाही काय? फिर भी तुम्हें समझ में नहीं आता है कि मेरे साथ सब कुछ संभव है? अजून तुम्हाला समजत नाहीये का की देवाबरोबर सर्व काही शक्य आहे? हालेलुया. हालेलुया. आपल्या मंडळीमध्ये प्रभू येशूने खूप मोठे मोठे चमत्कार केलेले आहेत. कॅन्सर बरा झालेला आहे, कॅन्सर सोडा HIV बरा झालेला आहे. येशूने मोठे मोठे चमत्कार केलेले आहे. आज माझा विश्वास कुठे आहे?
पण येशूनी मला माहिती नाही आता त्याला बाहेर नेण्यासाठी येशू किती चालत गेले असतील. हो की नाही? नगरातून बाहेर नेलं ना त्याला. बेतसेदा मधून त्याला काय केलेलं आहे? बाहेर दुसऱ्या शहरात नेलेला आहे. म्हणजे त्यांनी जी नगराची जी वेश आहे ना ती ओलांडली आहे. नक्की येशू किती चालत गेले असतील, किती मैल गेले असतील मला माहिती नाहीये, पण तो आंधळा व्यक्ती येशू बरोबर चाललेला आहे. Praise the Lord. तो जात आहे, पुढे घेऊन चालले, चला चला, तुम्ही जसं बोलाल तसं. Praise the Lord. तुम्ही जिकडे घेऊन जाणार ना माझा विश्वास आहे तुम्ही माझ्या भल्यासाठी हे करत आहात. Praise the Lord. हालेलुया. त्यांनी कोणता प्रश्न विचारलेला नाहीये, त्यांनी कोणती अट ठेवलेली नाहीये, त्यांनी कोणती मागणी ठेवलेली नाहीये. तो येशूकडे आला, येशूने त्याचा हात धरला असेल आणि घेऊन जात असेल. शिष्यांच्या मनात पण प्रश्न आहे. आतापर्यंत येशूने लोकांनी त्याच्याकडे आल्याच्या नंतर हात ठेवला, मुखाने बोलले, काहीतरी केलं आणि बरं केलं. येशू नक्की करतायत तरी काय? Praise the Lord. आपण देखील आपल्या परिस्थिती आल्याच्या नंतर बोलतो की नाही, अरे देव झोपलाय की काय? हो की नाही? त्याला आठवण करून द्या. इस्रायलाच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही आणि तो कधी डुलकी घेत नाही. हालेलुया. असे शब्द आपल्या मुखातून कधीच निघू नये. Praise the Lord. हालेलुया. जर एखादी डुलकी आपल्याला आली तर मोठे मोठे अपघात होतात. येशूला माहिती आहे की जर मी गाफील राहिलो ना, जर मी डुलकी घेण्याचा प्रयत्न केला ना, माझ्या भरपूर लोकांचा नाश होऊ शकतो. येशू बोलतो मला डुलकी घ्यायची नाही, मला झोपायचं नाहीये, माझ्या लोकांकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे. हालेलुया. हालेलुया. तो चालला, येशूच्या मागे गेला गेला गेला, वेशीच्या बाहेर आणलं. आणि आता पहिला आपण पाहिलं असेल की येशू जमिनीवर थुकला, त्याचं चिखल केलं आणि त्याच्या डोळ्यावर राहिलं. पण या ठिकाणी वेगळं केलेलं आहे. येशू त्याच्या डोळ्यावर थुकले आणि आपला हात त्याच्यावर लावलेला आहे आणि त्याला विचारत आहे. पहा, वाचा बरं 22, 23 आणि 24. मग ते बैतसैदा येथे आले, तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते का? तुला काही दिसते का? बायबल स्पष्टपणे सांगतं, त्याच्या डोळ्यावर थुंकून त्याच्यावर हात ठेवून येशू काय बोलत आहे? तुला काही दिसतंय काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कदाचित या परिस्थितीमध्ये येशू तुम्हाला आणि मला बोलत असेल, काय तू विश्वास ठेवतोस काय? तुला काही दिसतं काय? याचा अर्थ काय आहे? तुला माझ्यावर विश्वास आहे का? प्रेज द लॉर्ड. तो देखील प्रतिसाद देत आहे. काय बोलत आहे तो? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहे असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहे, तरी पण ती चालत आहे. त्यांनी खाली बघून म्हटलेलं नाहीये, त्यांनी वर बघितलेला. त्याची दृष्टी कुठे आहे? त्याला ढग दिसत आहे, पण त्या ढगांचा आकार असा आहे की जस काय माणसं आहेत. आणि ते माणसं कशी आहेत? झाडासारखे आहेत. आणि ते काय करत आहेत? याच्या विश्वासाला चालना मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुन्हा येशूने काय केलं? मग वाचा बरं 25. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. सर्व काही त्याला ह्या एकाच ठिकाणी येशूला दोनदा हात ठेवायला लागलेला आहे. का? कारण की त्याच्यातील अविश्वास बाहेर निघावा. त्याला समजून यावं की येशूनीच तुला बरं केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जो देवाचा पुत्र स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे ना, त्या येशूनी तुला दृष्टी दिलेली आहे. त्याचा विश्वास वाढावा. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा हात ठेवल्याच्या नंतर काय घडलेलं आहे? त्यांनी पुन्हा पाहिलेलं आहे आणि त्याला सगळं काही बरोबर दिसायला लागलेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. सुरुवातीला थोडं कठीण जाणार, पण नंतर लक्षात ठेवा की सगळं काही परमेश्वर स्थिर करणार. हालेलुया. रोम 8:28 मध्ये त्याचं वचन सांगतं की जो त्याच्यावर प्रेम करतो, ज्याला त्यांनी बोलवलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते त्यांच्या कल्याणासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही मत्ती सुवर्तमान 11 अध्याय आणि 20 ते 30 पर्यंत वाचलं, त्या ठिकाणी खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचायला भेटेल की कशा प्रकारे अविश्वासामुळे येशूने त्या ठिकाणी चमत्कार केला नाही, काही गोष्टी घडून आल्या नाही, पण सगळ्यात शेवटी येशू बोलत आहे 28, 29, 30 मध्ये, आओ कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आतापर्यंत तुम्ही मी आल्याच्या नंतर चमत्कार बघितले, आतापर्यंत तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी होताना बघितल्या, पण जर आता खरंच तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आतापर्यंत येशू लोकांकडे जाऊन त्यांचे चमत्कार करत होते, गोष्टी घडून येत होते, पण आता लोक येशूकडे येत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याचं उदाहरण एक बघितलं आपण की येशू नगरात आल्या आल्या लोकांचा धाव त्यांच्याकडे आलेला आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही या आंधळ्या व्यक्तीला बरं करा. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित आपण शारीरिक दृष्ट्या आंधळे नसो, पण आपल्या आत्मिक दृष्टीने आपण आंधळे झालो. प्रेज द लॉर्ड. आज येशूला बोलूया की येशू माझा विश्वास वाढव आणि माझी आध्यात्मिक आंधळेपणा येशूच्या नावात तू काढून टाक. मी कधीच तुझ्यावर प्रश्नचिन्ह उचलू नये, मी कधीच प्रभू परमेश्वर पिता कोणताही डाऊट घेऊन येऊ नये, म्हणून तू माझ्यावर काय कर, दया कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवावा, मी तुझ्यावर अवलंबून राहावं, मी तुझ्याकडे पाहत राहावं, म्हणून तू माझ्यावर काय कर, दया कर. हालेलुया. आज पण तो लोकांच्या अविश्वासामुळे चमत्कार झाले नाही, गोष्टी घडल्या नाही, पण तरी देखील येशू बोलत आहे तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला माझं जू देईन, जे हलकं आणि सोयीचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक बोझ से दबे हो तुम सब मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. हालेलुया. खरा विश्राम आपल्याला फक्त ख्रिस्तातच भेटू शकतो, दुसरा कुठे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पैशाने विकत घेतलेला आराम काही क्षणासाठी असतो. प्रेज द लॉर्ड. काही क्षणामध्ये तो, पण जोपर्यंत आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना, मला सांगून द्या की तुमच्या जीवनातील विश्राम, तुमच्या जीवनातील आराम, शांती, प्रीती कधीच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरज इतकीच आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, आपण त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा केली पाहिजे, आपण त्याच्या चमत्काराची वाट पाहिली पाहिजे, आणि चमत्काराची वाट पाहत असताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण विश्वासाशिवाय आपण त्याला संतुष्ट करू शकणार नाही. येशूनी दाखला देत असताना शेवटी म्हटलेला आहे, परंतु ज्या वेळेस मी या पृथ्वीवर येईल मला विश्वास बघायला मिळेल काय. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ हा आहे की शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून काय होणार आहेत, भटकणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही थिओलॉजी, ती थिओलॉजी, हा असं बोलतो, तो तसं बोलतो. येशूने सरळ स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे, जा सुवार्ता सांगा, समजून द्या लोकांना की ख्रिस्त येशू तुमच्या तारणासाठी वधस्तंभावर मरण पावलेला आहे. खरी सुवार्ता काय आहे. प्रेज द लॉर्ड. जा आणि तुम्ही शिष्य तयार करा. मी तुम्हाला जे शिकवलं तुम्ही ते त्यांना सांगा, मी जे केलं तुम्ही ते त्यांना दाखवा. हालेलुया. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधं सोपं आहे की जर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, तर मी त्याच्याबद्दल बोलणार की नाही. जर मी त्याच्यावर अवलंबून आहे ना, माझी दृष्टी सदैव त्याच्याकडेच लागून राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी घडल्या ना, येशूने त्याला निश्चून सांगितलेलं आहे. 26 वचन वाचा. म्हणून त्याला त्याच्या पाठीत आला. त्याने सांगितले की
सुद्धा टाकू. नको. जर येशू सांगत आहे ना की पुन्हा पाऊल त्या ठिकाणी टाकू नकोस, याचा अर्थ हा आहे की पुन्हा अविश्वासामध्ये घुसू नकोस. तुला आता विश्वास मिळालेला आहे, तू बरा झालेला आहे, तुझी परिस्थिती बदललेली आहे, परत आपल्या घरी जा. याचा अर्थ हा आहे की हा व्यक्ती बेथसेदा मधला नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे नगर त्याचं नव्हतं, हे शहर त्याचं नव्हतं, हे लोक त्याची नव्हती. प्रेज द लॉर्ड. पण या सगळ्यांमध्ये येशू एकटाच त्याचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस येशूची आणि त्याची भेट झाली ना, त्यांनी कधी सांगितलं नाही हो की मी इकडचा नाही. तो बोललाय का? बायबल नाही सांगत. येशू सर्वज्ञानी आहे. येशूला माहिती पडलं हा इकडचा नाहीये, हा इकडं अडकलेला आहे. हा काय झालेला आहे? आता याला बाहेर काढण्यासाठी मला याला या नगरातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे याला अविश्वासातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याची निराशा झालेली आहे, पण याला मला आशेकडे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. हा चिंतित आहे, मला याला सांत्वनाकडे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशूने त्याला नगराच्या बाहेर नेलं आणि नगराच्या बाहेर जाऊन चमत्कार केला, बरं केलं, विश्वास वाढवला आणि त्याला त्याच्या घरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण किती आनंदाने घरी गेला असेल. मी का जाऊ बाबा तिकडे? जहां पे मैं अंधा था, जहां पे मुझे भीख मांगनी पड़ी, जहां पे मैं रोया, गिड़गिड़ाया, जहां पे मैं कहीं पर भी बाहर गिरा हुआ था, मैं तो अब मेरे घर पे जाऊं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर याला येशूने घरी पाठवलं ना, याचा अर्थ हा आहे की याला याच्या घरचा पत्ता माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला पण आपल्या या घराचा पत्ता माहिती असतो, पण आपण भटकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक आग हर दिल में हमको लगानी है, भटके हुए जीवन को. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने या ठिकाणी मोठ्या मोठ्या थिओलॉजी सांगितलेल्या नाहीये, येशूने मोठे मोठे गोष्टी या ठिकाणी सांगितलेले नाहीये. स्पष्टपणे आणि त्याला पूर्ण सरळपणे की तू परत ह्या नगरात जाऊ, परत अविश्वासामध्ये अडकू, परत ह्या गोष्टींमध्ये तू इन्व्हॉल्व होऊ का? कारण की तू परत जर तिकडे गेलास, देवाचं वचन आपल्याला सांगतं की जर पुन्हा ते दुष्ट आत्मे तुमच्याकडे आले तर ते पहिल्यापेक्षा अधिक ताकदशीरला घेऊन येतात आणि पहिल्याच्या पेक्षाही अवस्था काय होते? ज्यावेळेस आपला परमेश्वर आपल्याला सांगतो की तू हे करू नको, मला सांगून द्या की काही घडून येऊ पण तुम्ही त्याच्यापासून दूर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही होऊन द्या पण तुम्ही स्वतःला त्या गोष्टींपासून लांब. मला वाटत नाही की हा व्यक्ती परत कधी बेथसेदामध्ये आला असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण की ज्याने त्याला बरं केलं, ज्याने त्याचा विश्वास वाढवला, त्याने त्याला सांगितलेलं आहे की पुन्हा तू तिकडे जाऊ नको, पुन्हा तू पाप करू नको, पुन्हा तू खोटं बोलू नको, पुन्हा तू त्या पापात अडकू नको, पापाचं जीवन जगू नकोस आणि तू याच्यातून बाहेर पड. आणि मग बघ की मी जो जिवंत परमेश्वर आहे तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या घरामध्ये, तुझ्या नगरामध्ये तुला आशीर्वादित करतो की नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रथम त्याने दिलेला आहे आणि आता त्याची अपेक्षा आहे की आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. प्रेज द लॉर्ड. आपण त्याच्यासाठी आता विश्वासाने जीवन जगावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याची अपेक्षा आहे की माझ्या लोकांनी माझ्यासाठी आपलं जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं बसल्या प्रत्येकाकडून येशूची अपेक्षा
की तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये, कोणताही असू द्या, किती मोठा असू द्या, किती छोटा असू द्या, तुम्ही त्या प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये येशूवर अवलंबून राहून जीवन जगावं. Praise the Lord. नेहमी येशूची अपेक्षा करा, नेहमी येशूवर विश्वास ठेवावा, नेहमी येशूवर अवलंबून राहावं. इतकंच परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून मागत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल एका व्यक्तीचा मला फोन आला होता आणि तो बोलत होता की फादर मेरे लिए प्रार्थना करो, मैं क्या लाऊं, मैं आपको क्या दूं. मी त्याला बोललो बाबा या ठिकाणी तुला काही आणायची गरज नाही, तू फक्त मनामध्ये येशूवरील विश्वास घेऊन ये, तुझ्या सगळ्या समस्यातून तू बाहेर पडशील. हालेलुया. हालेलुया. हार लावू क्या, अगरबत्ती लावू क्या लावू, मैं क्या करूं. मी बोलो काही आणायची गरज नाहीये, कुछ लाने की जरूरत नाहीये, विश्वास लेकर आओ, सब कुछ ठीक हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज किती देवाला धन्यवाद दिला पाहिजे की या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे येशूने आपल्याला दिलेला. हालेलुया. अधिक त्याच्या जवळ त्यांनी आपल्याला घेतलेला आहे. आपल्याला जास्त कष्ट करावे लागले नाही येशू समजून घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जसे अब्राम आणि इसाक आणि याकोब यांना कष्ट करावे लागले, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि मग विश्वासू राहून आपला आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. आपल्याला आता जास्त परीक्षा द्यायची गरज नाहीये. येशूवर विश्वास ठेव, तू आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या पूर्वजांनी भरपूर वर्ष घातलेले आहेत पाया, पण आता येशूनी वधस्तंभावर प्राण दिल्यामुळे मला जास्त कष्ट करायची गरज नाही, मला जास्त वाट पाहायची गरज, पण मला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज, मला त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. अब्रामाला 25 वर्ष लागले येशूचा मित्र बोलण्यासाठी, येशूच्या जवळ जाण्यासाठी, पण आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही. येशू हा तुझा वैयक्तिक तारणारा म्हणून तू स्वीकार केल्याच्या नंतर तो तुझा मित्रही बनतो, तो तुझा भाऊही बनतो, तो तुझी आईही बनतो, तो तुझा वडीलही बनतो, तो तुझ्यासाठी सगळं काही बनतो. हालेलुया. पण तसं बघण्याचा दृष्टिकोन, तसं बघण्याचा विश्वास तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समजत आहे का मी काय बोलतो? इतकं सोपं आहे येशूला आपल्या जीवनात घेण्यासाठी, येशूवर अवलंबून राहण्यासाठी, येशूकडून अपेक्षा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तो घेऊन चाललाय ना विश्वासाने त्याच्या मागच. हो प्रभू तू चांगलंच करणार. पडलो नाही ना प्रभू तू चांगलंच करणार. हालेलुया. लोकांना ठेवतात ठेवून द्या प्रभू तू चांगलंच करणार. लोक विरोध करतात, धन्यवाद येशू तू चांगलंच करणार. हालेलुया. हालेलुया. काही चांगलं दिसत नाहीये, प्रभू माझा विश्वास आहे की तू चांगलंच करणार. प्रेज द लॉर्ड. अजून मी वेशीच्या बाहेर गेलेलो आहे, अजून मला काही दिसत नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी आतापर्यंत इकडे आलेलो आहे पण मला चमत्कार दिसत, पण मी विश्वास ठेवतो की तू चांगलंच करणार. हालेलुया. हालेलुया. आणि मग ज्या वेळेस त्याच्या चमत्काराची सुरुवात झाली ना, कोणीच त्या चमत्काराला थांबवू शकलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतीच गोष्ट त्याचा चमत्कार त्याच्याकडून हिरावू घेऊ शकलेली नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण की वेशीच्या बाहेर जाण्यापर्यंत तो येशू बरोबर विश्वासू होता. त्याला माहिती होतं की जर हा मला घेऊन जात आहे ना, हा माझं चांगलंच करणार. प्रेज द लॉर्ड. तो किती पाऊल चालत गेला, तो किती मैल चालत गेला, त्यांनी किती धाव धावली मला माहिती नाही, पण तो त्या चालण्यामध्ये देवाबरोबर विश्वासू राहिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो त्याच्यावर अवलंबून राहिलेला आहे. हो प्रभू तू घेऊन झालेला आहे ना, भले तू मला दृष्टी दे की नको देऊ, पण नक्की तुम्हाला अशा ठिकाणी सोडशील की प्रभू माझं कल्याण करेल. हालेलुया. आज आपली अपेक्षा अशी असते की भेटलं तर देवाला धन्यवाद, नाही भेटलं तर देव कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी हे वृद्ध वाक्य असावं, कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरी आशीष
मैं कैसा दिखता हूं इसके ऊपर नाही, मी कसा दिसतो याच्यावर माझे आशीर्वाद अवलंबून राहिले. माझ्याकडे किती पैसा आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती मोठं घर आहे, किती मोठी गाडी आहे, किती लोक मला ओळखतात, हे माझा आशीर्वाद नाहीये. माझा आशीर्वाद हा आहे की मी येशूला ओळखलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याप्रमाणे लग्नपत्रिका आल्याच्या नंतर खाली लिहिलेलं असतं ना, कोणतेही आहेर स्वीकारले जाणार नाही, तुमची उपस्थितीत हा आमचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे प्रभू काही भेटो या ना भेटो, तुझी माझ्या जीवनातली उपस्थिती आहे ना, मला सगळं भेटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस ह्या अपेक्षेने, या विश्वासाने आपण त्याच्याकडे बसतो आणि त्याच्या उपस्थितीचा स्वीकार करतो ना, मला सांगून द्यावं, हा असा देव नाहीये की तुम्ही भाकर मागितल्याच्या नंतर तुम्हाला धोंडा देईल. हालेलुया. तुम्ही मच्छी मागितल्याच्या नंतर तो तुम्हाला साप देईल, विंचू देईल, असा तो देव बिलकुल नाही. तो विशेष करून चांगलं देणारा परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज आपण सर्वजण त्याच्याकडे अपेक्षा करूया, त्याच्याकडे पाहूया. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहूया, आपले नेत्र बंद करूया आणि त्याला बोलूया की हो येशू, आज माझ्यातील पण अविश्वास काढून टाक, मला देखील विश्वासामध्ये वाढव. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर, धन्यवाद येशू प्रभू. या प्रियानं आपण सर्वजण आपले मुख उघडूया, देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याला गौरव देऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. हो येशू, तुमची स्तुती असो, तुम्हाला सर्व गौरव असो. ओरी बाबा बाबा बा शरा बारा 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 सांगा. ओरी खा बाबा बाबा शरा बारा 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 सांगा. यस लॉर्ड, हालेलुया प्रभु. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दर्द सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. शून्य से लेकर तूने
परमेश्वर पिता. हो खरंच आम्ही तुमची स्तुती करतो, तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पिता. तुम्ही आम्हाला निवडलेला आहे प्रभू परमेश्वर पिता. तुम्ही आमच्यावर प्रेम केलेलं आहे माझा राजा. तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोत्साहित केलेले आहे म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू. आम्ही तुम्हाला उंचावतो, तुमची स्तुती तुमचा गौरव करतो प्रभू परमेश्वर पिता. हालेलुया हालेलुया करतो प्रिय प्रभूजी. आज आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर पिता. ओ राजा, त्यांच्या शरीरातील ओ सर्व दुखणं येशूच्या नावामध्ये निघून जाऊ द्या प्रभूजी. ओ आमच्या मंडळीतील जो कोणी आजारी असेल येशूच्या नावात त्याला आरोग्य द्या प्रभू. यहोवा आम्ही प्रार्थना करतो, आलेल्या प्रत्येकांवर तुमचा आशीर्वाद पाठवा प्रभू. ते आत येतील बाहेर जातील आशीर्वादित होतील प्रभू. तुम्ही त्यांना पुच्छ नतमस्तक केलेलं आहे प्रभू. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा पाऊस तुम्ही करा प्रभू परमेश्वर. त्यांच्या हातच्या सर्व कामाला येशूच्या नावात सफल करा प्रभू. ज्याला स्वतःचं घर नाहीये येशूच्या नावात त्याला स्वतःचं घर द्या प्रभू. यहोवा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या मंडळीतील प्रत्येक बहीण जी रडत आहे माझ्या पिता, आनंदी माता होण्यासाठी येशूच्या नावामध्ये त्यांची पूस उघडी करा प्रभू परमेश्वर. प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांबरोबर प्रामाणिक राहावं म्हणून कृपा करा प्रभू परमेश्वर. आपल्या तरुणपणामध्ये त्यांनी तुम्हाला स्मरण करावं म्हणून दया करा प्रभू परमेश्वर. यहोवा आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येक घरातील भांडणं येशूच्या नावामध्ये तुम्ही सोडून काढा प्रभू परमेश्वर. त्या रागाच्या शैतानाला, ओ प्रभू, त्या कुरकुराच्या शैतानाला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. सर्व अंधकाराची शक्ती आम्ही येशूच्या नावामध्ये उद्ध्वस्त करतो. प्रत्येक कुटुंबामध्ये तुमची शांती नांदून द्या प्रभू परमेश्वर. प्रत्येकाला तुमच्या शांतीच्या आत्म्याने तुम्ही भरून काढा. प्रत्येक वैयक्तिक जीवन आम्ही तुमच्या हातामध्ये समर्पित करतो. यहोवा, आम्ही प्रत्येकाला तुमच्या हातामध्ये समर्पित करतो. आणि आज आम्ही येशूच्या नावामध्ये बोलतो प्रभू परमेश्वर की आमचा विश्वास तुमच्यावर आहे. आम्हाला चिन्ह, चमत्कार, मोठ्या गोष्टी नको प्रभू. आम्हाला येशू हवा. आज येशू आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो. आज आम्ही तुमच्याकडे पाहतो प्रभू परमेश्वर. आमचा विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे पाहू तुम्ही मोठ्या गोष्टी आपोआप करणार प्रभू. धन्यवाद पिता सर्व गोष्टींबद्दल. धन्यवाद प्रभू सर्व गोष्टींबद्दल प्रभू. आबा, बाळासाहेब अमेरिकेमध्ये असताना तुम्ही त्यांच्या बरोबर राहा. तिकडचं वातावरण हो प्रभू त्यांना सूट व्हावं म्हणून कृपा पुरवा प्रभू परमेश्वर. आज त्या ठिकाणी अति भरपूरष्टी झाली प्रभू, तुम्ही कृपा करा माझ्या राजा. तुम्ही त्यांच्या बरोबर राहा प्रभू परमेश्वर. तिकडची सर्व सभा येशूच्या नावात तुम्ही आशीर्वादित करा माझ्या, आणि तुम्ही उंचावले जा. आम्ही सर्व तुमच्या हातात घेतो. हो प्रभू, तुमच्या बरोबर शेवटपर्यंत विश्वास राहण्यासाठी आमच्यावर दया करा. येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या विण्यासून सोडले आहे तसेच तू आमच्या विण्याला सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि ज्यावेळेस आपण आपले हात वर करूया, आशीर्वाद स्वीकारूया. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्न करो आणि तुला शांती देव. यावेळेस देवचो बाप याची प्रीती, देवचो पुत्र प्रिय प्रभू येशू याची कृपा आणि देवचो पवित्र आत्मा याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभु यीशु रक्त की, प्रभु यीशु रक्त की, प्रभु यीशु रक्त की. आमेन.